परी ऐक, मी सगळं सांगते तुला. मानसी, मी विचारलं तेवढंच उत्तर दे. माहीत होतं का नाही? माहीत होतं परी, पण बस यापुढे एक शब्दही मला ऐकायचा नाहीये. तुला माहितीये, पाठीमागून विश्वासघात करणारे लोक मला आवडत नाहीत, आणि ती तू असावीस यासारखं काय वाईट असेल? तिच्या मनातली सल आता तिच्या ओठांतून बाहेर पडली. परी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय अगं. मला काही ऐकायचं नाहीये. मानसी, आय एम सॉरी. हे बघ, मी तुला इथून काढून टाकावं हे मला पटत नाही, कारण कितीही झालं तरी तू माझी खास मैत्रीण होतीस, आणि तो मैत्रीचा अपमान असेल. तुला समजलं असेल आता तुला काय करायचंय. आपण ऐकत आहात इश्क रिस्क या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. इश्क रिस्क भाग 25. परी रात्रभर नकळत मानसीच्या या वागण्याचं कारण शोधत राहिली. आपण जिच्यावर स्वतःपेक्षाही विश्वास ठेवतो ती मानसी, आपली सख्खी मैत्रीण, आपल्याशी अशी का वागली, हा खरंच विचार करण्यासारखी गोष्ट होती. तिला रात्रभर या गोष्टीने झोपच लागली नाही. बस ती उद्या ऑफिसमध्ये जाऊन या गोष्टीचा पाठपुरावा करायचा याच विचारात होती. सकाळी लवकर उठून परी आवरून तयार होती. आरुषला यायला तर सांगितलेलं, पण तिला तोपर्यंत थांबायचीही इच्छा नव्हती. तिने सरळ सकाळी मानसीला फोन केला आणि तिला पिक करून ऑफिसमध्ये लवकर जायचं असल्याचं सांगितलं. मग मानसी ही लवकरच तिच्यासाठी तयार होऊन तिला पिक करायला म्हणून घरी आली. परी आधीच सगळं आवरून तयार होती. मानसी आली आणि येताच आत आली. हे गुड मॉर्निंग परी. गुड मॉर्निंग. आज परी मनापासून बोललीच नाही. अगं काय असं फोन करून बोलवलं आहेस आज? काही महत्वाची मीटिंग वगैरे का? हो, कळेल ऑफिसमध्ये गेल्यावर. निघायचं का? मम्मा, निघते मी. हो, नीट जा दोघी, मम्मा म्हणाली आणि परी तिच्या आधी कारजवळ येत कारमध्ये तेही ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसली. अगं परी, मी चालवते ना. नाही, काही हरकत नाहीये, चालवते मी, तू बस, परी म्हणाली आणि तिने कार स्टार्ट केली. मानसीला काहीच कळलं नाही, पण ती आपली तिच्या शेजारच्या सीटवर येऊन बसली. ऑफिसच्या दिशेने कार तर निघाली, पण परी काही म्हणजे काहीच मानसीशी बोलत नव्हती. तिलाही थोडं हे वियर्डच वाटलं, पण असेल तिच्या डोक्यात काही असा विचार करून तीही गप्प होती. पण परी मात्र आता तिच्यावर रागावलेली. तिला कसं बोलायचं यावरच मनोमन विचार करत होती. अखेर ऑफिस आलं आणि तोपर्यंत परी आज चक्क एक शब्दही बोलली नव्हती. तिने कार पार्क केली आणि कारमधून दोघीही उतरल्या. आता ऑफिसमध्ये कोणी असण्याची शक्यता कमीच होती. फार लवकर परी तिला आज ऑफिसमध्ये घेऊन आली होती. त्यांच्या केबिनमध्ये येताच मानसीने तिचं मौन व्रत सोडलं. काय झालंय परी, कसले विचारात आहेस ग? इथं येईपर्यंत एक शब्दही बोलली नाहीयेस तू. ठीक आहेस ना तू? म्हणजे तिच्या जवळ येत तिने तिच्या डोक्याला हात लावला. मी ठीकच आहे मानसी, पण तुला काय झालंय? हल्ली खूप काही लपू लागलीस माझ्यापासून, नाही का? आतली सल आतमध्ये दाबत परीने अखेर मानसीला विचारलं. परी, अगं काय बोलतेस? असं काही नाहीये. असं का बोलतेस? काही गोष्टी कानावर आल्यात माझ्या. मुळातच हे सगळं तुझ्याबद्दल असावं मनाला पटतच नाहीये, म्हणण्यापेक्षा मला आवडलंच नाहीये. कारण तुला माहिती आहे ना मानसी, माझा किती विश्वास होता तुझ्यावर. होता म्हणजे काय झालंय परी? मीच बोलायचं का आता सगळं? तू स्वतः काही बोलणार आहेस की नाहीस? म्हणत ती खाली बसली. तिचं ते परक्यासारखं चेअरवर जाऊन बसणं, नेहमीसारखं तिच्याशी न बोलणं याचा त्रास मानसीलाही होऊ लागलेला. आपोआपच दोघींचेही डोळे भरून आलेले. मला कळायला तर हवं परी, तू कशाबद्दल बोलतेस नेमकी? ओके, म्हणजे तुला काही कळालंच नाहीये तर ठीक आहे, सांगते मीच.
आरुषने मध्यंतरी पैसे घेतले होते ऑपरेशनसाठी, राईट? हो बरोबर आहे. मग ते पैसे त्याने त्याच्या बहिणीसाठी नाही तर त्याच्या मित्राच्या बहिणीसाठी घेतलेत, बरोबर ना? याची शहानिशा करायला मी तुला लावलं होतं, बरोबर? मग तरीही तू मला एव्हरीथिंग ऑल राईट म्हणत पैसे पे करायला लावलेस का? आणि याचा अर्थ हे तुला आधीच माहिती होतं, एम आय राईट? परी ऐक, मी सगळं सांगते तुला. मानसी, मी विचारलं तेवढंच उत्तर दे. माहीत होतं का नाही? माहीत होतं परी, पण बस यापुढे एकही शब्द मला ऐकायचा नाहीये. तुला माहितीये, पाठीमागून विश्वासघात करणारे लोक मला आवडत नाहीत. आणि ती तू असावीस यासारखं काय वाईट असेल? तिच्या मनातली सहल आता तिच्या ओठातून बाहेर पडली. परी, अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मला काही ऐकायचं नाहीये. मानसी, आय एम सॉरी. हे बघ, मी तुला इथून काढून टाकावं हे मला पटत नाही, कारण कितीही झालं तरी तू माझी खास मैत्रीण होतीस आणि तो मैत्रीचा अपमान असेल. तुला समजत असेल तुला काय करायचंय. मी तुला काहीही बोलणार नाहीये, कारण याआधी तू खूप काही केलंयस माझ्यासाठी. नाही असं नाहीये, पण तू ही अशी वागलीस. आणखी काय काय केलंयस माझ्या माघारी काय माहीत. पण मला जाणूनही घ्यायचं नाहीये ते, कारण मला सहनच नाही होणार ते. प्लीज मला बोलायला मजबूर करू नकोस. परी, अगं हीच किंमत केलीस का तू माझी? हो, काही गोष्टी चुकल्यात मला मान्य आहे, पण कसं सांगू? आता काहीही सांगू नकोस. आय होप आज दुपारपर्यंत तुझा रिझाईन स्वतःहून माझ्यासमोर येईल. परी डायरेक्ट बोलली आणि मानसीला ते यावेळी मनाला लागलंच. परी, अगं ओके, तू ठरवलं आहेस आणि माझं ऐकायचंच नाहीये तर ठीक आहे. माझा रिझाईन दुपारपर्यंत कशाला? अर्ध्या तासात तुझ्या समोर असेल. पण परी, विचार करून निर्णय घेत जा. अगं इथून पुढे तरी पछतावशील, एवढंच सांगेन. माझं मी बघेन. ओके. मानसी तिथेच लॅपटॉप समोर बसली. डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्यासोबत तिचा रिझाईन टाईप केला आणि लगेचच परीकडे त्याची प्रिंट आणून दिली. हा घे परी, तुला हवा होता ना, घे. आणि हो, शेवटचंच सांगेन, त्या आरुषपासून जपून राहा. त्याचा नक्की काहीतरी डाव आहे. मी फसले, तूही फसशील. जाते मी. मानसी, माझं मी बघते. आणि आरुषबद्दल तू बोलतेस आता? याआधी तो कसा चांगला आहे हेच बोलत होतीस ना? त्याला ऑफिसमध्ये घ्यायला सुद्धा मदत केलीस, बरोबर? मग आता सडनली असं तुझं मत का बरं चेंज झालंय? हां, तशी मला कल्पना आहेच, पण आता जाता जाता ऐकच. त्याने मला प्रपोज केलंय काल आणि मी त्याला हो बोलले. व्हॉट? होय, बट तू मला हर्ट केलंयस मानसी, खूप म्हणजे खूप. तुझ्याकडून नव्हते करत हा मी हे एक्सपेक्ट. म्हणत परी तिथून उठून खिडकीजवळ जाऊन बाहेर पाहू लागली. मानसीला माहीत होतं ती आता या क्षणाला काहीच ऐकणार नाही. म्हणताना तिला समजवण्याचा प्रयत्न सोडून ती तिच्या घरी जायला निघाली. मानसी गेल्याचं लक्षात आलं आणि परी अडखळतच येऊन तिच्या चेअरवर बसली. मानसीला काढलं याचा त्रास तिलाही जास्त होत होता. प्रत्येक गोष्टीत सतत तिच्या सोबत असणाऱ्या मानसीला डायरेक्टली रिझाईन मागावा लागला यासारखं वाईट दुसरं काय असणार होतं? कंपनीला इथपर्यंत आणण्यात ती सुद्धा तिची सोबतीन होती आणि आता इथून पुढे ती नसेल. त्याहीपेक्षा तिनं असं काही चुकीचं वागावं यानेच तिला त्रास होत होता. एकतर त्याचाच रात्रभर विचार करण्यामुळे तिला झोप लागली नव्हती आणि तिचं आता डोकं दुखू लागलेलं. कॉफी प्यायचीही इच्छा होत नव्हती. डोकं टेबलवर टेकून ती तिथेच पडून राहिली होती. काहीच वेळात आरुषही ऑफिसमध्ये पोहोचला. आता कुठे हळूहळू स्टाफ यायला सुरुवात झाली होती. तो त्याच्या केबिनमध्ये जाण्याआधी परीच्या केबिनमध्ये आला. पाहते तर ती टेबलवर डोकं ठेवून पडलेली. ए काय परी, अगं मला सकाळी पिक करायला लावलंस आणि स्वतः आधीच अशी ऑफिसमध्ये निघून आलीस.
म्हणत तो आत आला, पण तिनं चेहराही वर केला नाही. परी, परी आर यू ओके? अगं अंग गरम आहे तुझं, तुला बरं नाही वाटत आहे का? मग का आली असतो ऑफिसमध्ये? आणि मानसी कुठे आहे? आधी घरी गेलो होतो मी माहिती आहे, पण मॉम मला म्हणाल्या की तू मानसीसोबत गेली आहेस ऑफिसमध्ये. पण कुठे ती? दिसत कशी नाही आहे? आरुष आजूबाजूला पाहत विचारत होता, तर परीने समोर ठेवलेला मानसीचा डिझाईन उचलून त्याच्या समोर धरला. काय हे म्हणत त्याने हातात घेऊन पाहिलं, तर चक्क मानसीचा डिझाईन. मानसीने डिझाईन केला, पण का? मला विश्वासघात करणारे लोक माझ्या आजूबाजूलाही नकोयत आरुष, परी म्हणाली. परी, ओ माय गॉड, अगं असं लगेचच? आता तो विषय मला नकोय आरुष, प्लीज. बरं मी आलोच तुझ्यासाठी जरा कॉफी घेऊन, तो म्हणाला आणि जायला पाहणार, तर परीने त्याचा हात पकडला. नकोय मला कॉफी आरुष, मला काही नकोय. मी तिला काढून टाकलं आरुष. ही कंपनी सुरू केली तेव्हापासून सोबत होती ती, माहिती आहे? तिला असं वागताना काही कसं वाटलं नसेल रे. तिला रिझाईन द्यायला लावताना मला काय वाटलं असेल याची कल्पना तुला नाही आहे. सगळ्यात जवळची आणि विश्वासू व्यक्ती होती रे ती माझी. का वागली असेल रे ती असं माझ्यासोबत? काय कमी केलं होतं मी तिला? परी जवळजवळ रडतच होती. परी प्लीज तू घरी चल ना, मी सोडतो तुला. तुझी तब्येत ठीक वाटत नाही आहे गं. मी तुझं काही ऐकणार नाही आहे. हा मॉमना सांगू का फोन करून? आरुष, अरे इथलं काम कोण करणार? मानसी नाही आहे, तिच्या जागी दुसरं त्याच तोडीचं कोण भेटणार आहे मला? मी नाही विश्वास ठेवू शकत कोणावर. आरुष, तुझ्यावर तरी विश्वास ठेवू शकते ना रे मी. तू नाही ना असं वागणार मानसीसारखं? नाही परी, आय प्रॉमिस मी असं काही नाही वागणार. पण आता तू माझं ऐकणार आहेस का? मी बघतो मानसीच्या जागी कोणाला घ्यायचं ते. पण आता तू घरी चलून आराम करणार आहेस. तुझी तब्येत ठीक नाही आहे, असं काम करणार आहेस का तू? चल बरं तू, म्हणत त्याने तिला जबरदस्तीने उठवलं आणि तिला घेऊन कारकडे निघाला. ऑफिसमध्ये एव्हाना बरेच जण आले होते. परीला असं आरुष पकडून नेत आहे पाहून सर्वांना आश्चर्य वाटत होतं. तो तिला खाली घेऊन आला आणि तिला कारमध्ये बसवलं. परी, मी जस्ट एक कॉल करून आलो, तू बस हा इथेच. म्हणून तो पटकन प्रिशाला फोन लावत साईडला आला. तिथूनच परीवर लक्ष ठेवत प्रिशा फोन उचलण्याची वाट पाहू लागला. एका क्षणाला समोरून फोन उचलला गेला. प्रिशा, अगं किती वेळ फोन उचलायला? अरे कामात होते मी, बोल. ऐक, आत्ताच्या आत्ता निघ आणि मानसीच्या घरच्या ॲड्रेसवर जा आणि तिला माझे असिस्टंट म्हणून अपॉइंट कर. अरे पण असं अचानक? पण तुझी असिस्टंट रिया, तिचं काय? रियाला आत्ता तिथून काढ आणि तिला इथं या परीच्या ऑफिसला तिच्या पर्सनल असिस्टंटच्या पोस्टवर इंटरव्ह्यूसाठी पाठव. पुढचं मी पाहतो. आरुष, अरे काय चाललंय तुझं? आणि मानसी का तयार होईल? मी काय बोलू तिला? प्रिशा प्रश्नावर प्रश्न विचारत होती. प्रिशा, मी सांगतो ते ऐक प्लीज. तिला काही बोलून तयार कर. तोपर्यंत तू मानसीला हे सांगू नकोस की ती माझी असिस्टंट असणार आहे. अरे पण असं कसं शक्य आहे? तिला माहिती तर द्यावी लागेल ना. प्रिशा, मी तिला संध्याकाळी भेटेन आणि तिला सगळं समजावून सांगेन. मग तर झालं. एवढंच आहे की माझ्यामुळे कोणी यात सफर करायला नकोय. परीची अवस्था आता मलाच पाहवत नाहीये. मला नव्हतं वाटलं की ती इतक्या लवकर तिला काढेल. आरुष, एवढंच सांगते, तू जे काही करत आहेस ना ते सगळं विचार करून करणार आहेस. हा, प्रिशाने त्याला सल्ला दिला. करावंच लागणार आहे प्रिशा. मी समजत होतो एवढी परी वाईट नाही आहे ग. तिची ही काही बाजू आहे आणि ती प्रत्येकाची असतेच ना. आणि ती तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपण त्या व्यक्तीच्या जागेवर जात नाही. आता तर मलाही वाईट वाटतंय ग. हा गेम खरं तर सुरू केलाय मी, पण असं वाटतंय की राहू दे यार हे सगळं. किती जण हर्ट होत आहेत यात. बर आरुष, तू विचारपूर्वक करत आहेस तर ठीक आहे, मी बघते बाकीचं. तू म्हणालास तसंच होईल.
चल बाय म्हणत पटकन फोन ठेवून तो कारमध्ये जाऊन बसला आणि कार सुरू केली. तिच्यावर तापाचा अंमल होता आणि ती तापात काहीतरी बडबडत होती. कुठेतरी आपणच याला कारणीभूत आहोत याने आरुषला वाईट वाटत होतं. पण आता तो स्वतः हे सगळं ठीक करायचा प्रयत्न करणार होता. आजचा भाग इथं संपलेला आहे. म्हणजे आरुष कसला तरी बदला घ्यायला तिच्या आयुष्यात आलाय हे खरं आहे, पण तरीही तो परीचा विचार करतोय. बघूया काय होतंय पुढे. परीला त्याचं सत्य कळतंय आधी की तो स्वतःहून तिला जिंकतोय. जाणून घेण्यासाठी ऐकत रहा इश्क रिस्क. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.